प्रिया आपल्या नवऱ्याच्या घरी नांदायला आली. ज्यावेळेला ती नांदायला आली, तेव्हा तिला असं वाटत होतं, की आपला नवरा खूप चांगला आहे. पण त्याच्यानंतर तिला हे समजलं, की तिचा नवरा रोज घरी दारू पिऊन येतो आणि तो अट्टल बेवडा आहे. घराकडे त्याचं लक्ष नसतं. कामावर तर तो जातो, घरी पैसे घेऊन येतो, पण येताना बक्कळ दारू पितो. त्याच्यामुळे मग तिला खूप त्रास होत होता. प्रिया दिसायला खूप सुंदर होती, ठसकेबाज होती आणि संपूर्ण जो परिवार आहे, हा परिवार खुश झालेला होता. कारण एक चांगली मुलगी या घरामध्ये आलेली होती. पण तिच्या नवऱ्याचं तिच्याकडे दुर्लक्ष होतं. हा काय करायचा, संध्याकाळी घरी यायचा. तोच दारूच्या नशेमध्ये टल्ली होऊन घरी यायचा. त्याच्यानंतर मिळालं तर काय खायचं आणि तडक बेडरूममध्ये जाऊन झोपून जायचा. त्याला कशाची शुद्ध राहिलेली नव्हती. आपल्याला अशी सुंदर बायको आहे, की आपण जिच्यासोबत वेळ घालवला पाहिजे, वेळ दिला पाहिजे. त्याचबरोबर तिच्या शारीरिक इच्छा पूर्ण केल्या पाहिजेत. हे देखील त्याला समजत नव्हतं आणि हा फक्त आणि फक्त दारू पीत होता. आणि दारू प्यायल्यामुळे हळूहळू त्याची शारीरिक ताकद, कमजोरी देखील त्याला आलेली होती. पण आता दुसऱ्या बाजूला तिचा देवर हा तरुण होता, कॉलेजमध्ये जात होता, दिसायला रुबाबदार होता. गॉगल लावायचा, बाईकला किक मारायचा आणि स्पीडमध्ये कॉलेजमध्ये जायचा. कॉलेजमध्ये देखील त्याच्या असंख्य मैत्रिणी होत्या. मैत्रिणींच्या घराड्यामध्ये तो असायचा. संध्याकाळी घरी यायचा. घरी आला की मग आपल्या भाभीची चेष्टामस्करी करायचा आणि भाभी देखील त्याला जीव खाऊ घालायची, जाताना डबा द्यायची. त्याचं विशेष प्रेम आपल्या भाभीवर होतं आणि भाभीचं विशेष असं प्रेम आपल्या देवरवरती होतं. सुरुवातीच्या काळामध्ये दोघेही एकमेकांच्या सोबत अगदी भावा बहिणीप्रमाणे राहत होते. पण जसा जसा वेळ निघून गेला, जसं जसं वेळ जात होता, तसं तसं यांचं नातं घट्ट होत होतं आणि हे नातं घट्ट मैत्रीपूर्ण होत होतं. दोघांनाही एकमेकांच्या नात्यांबद्दल आता आत्मीयता वाटायला लागली होती. भाभी आणि देवर, प्रिया आणि तिचा देवर हे एकमेकांच्या शारीरिकदृष्ट्या देखील जवळ यायला लागलेले होते. आता एकाच घरात राहत असल्यामुळे भाभी, प्रिया भांडी घासणे, कपडे धुणे, केर काढणे ही सगळी घरातली कामं करत होती. जरी ती शिकलेली असेल तरी देखील तिने मनापासून हे घर सांभाळायचं असं ठरवलेलं होतं. पण ती दुःखी होती. ती तिच्या नवऱ्यामुळे, तिचा नवरा बेवडा होता, दारुड होता आणि विशेष म्हणजे तिची शारीरिक भूक भागवण्यासाठी असमर्थ होता. महिन्यातून कधीतरी एखाद वेळेला त्यांच्यामध्ये संबंध येत होते. पण हे संबंध तिला पुरेसे नव्हते, कारण ती भर जवानीमध्ये आलेली होती. आता तिचा देवर तिला जास्त आवडायला लागलेला होता. ती जेव्हा कामं करत असायची त्यावेळेला तिचा देवर तिच्याकडे एकटक बघत असायचा. आपल्या कॉलेजमधल्या असलेल्या मैत्रिणी या देखील आपल्या भाभीपुढे कितीतरी कमी आहेत असं त्याला वाटायचं. आपल्या मैत्रिणींच्या पुढे आपली भाभी किती उठून दिसते, सुबक दिसते, रुबाबदार दिसते आणि तिला न्याहाळण्यातच त्याचे अनेक दिवस जात होते. तासनतास जात होते. भाभी अनेक वेळेला काम करत असताना तिच्या कमरेखालचा भाग तो न्याहाळत बसायचा. केर काढत असताना पटकन लक्ष तिच्या छातीच्या उभाराकडे जायचं आणि अनेक वेळेला ज्यावेळेला भाभी त्याच्याकडे बघत होती, त्यावेळेला मग तो त्याची नजर हलकेच दुसरीकडे वळवून घ्यायचा. असं हे भाभी देवरचं नातं होऊन आता 6 महिने झालेले होते. दोघांच्याही मनामध्ये एक प्रश्नचिन्ह तयार झालेलं होतं, की आता आपल्या नात्याचा खरा अर्थ काय? हे दोघेही शोधायला लागलेले होते. बऱ्याच वेळेला काही काम करताना किंवा इस्त्रीचे कपडे आपल्या देवरला देताना प्रियाचा हात त्याच्या हाताला लागायचा, हाताला स्पर्श व्हायचा आणि याच्या अंगावरती अक्षरशः काटा उभा राहायचा. अशा सगळ्या गोष्टी या दोघांच्या जीवनामध्ये घडत होत्या. बऱ्याच वेळेला आपल्या देवरला अंघोळीला गेल्यानंतर त्याची भाभी प्रिया टॉवेल द्यायला जायची आणि यांच्या घरातली बाकीची मंडळी देखील या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायची. कारण या दोघांचाही स्वभाव हलका होता, हलका-फुलका होता, थट्टा-मस्करी करणारा होता आणि दोघे एकमेकांच्या सोबत असताना अत्यंत आनंदात असायचे. त्याच्यामुळे इतर मंडळींना देखील, सासू-सासऱ्यांना काही वेगळं वाटायचं नाही. किती झालं तरीही त्याची भाभी होती आणि हे देवर होता. देवर लहान होता, कॉलेजमध्ये जात होता. त्याच्यामुळे मग पुढे जाऊन ह्या उगाच वेगळ्या चर्चा करण्यापेक्षा आपापल्या कामामध्ये ही सगळी मंडळी गुंतून गेलेली होती. पण मात्र भाभी प्रियाच्या मनामध्ये आपल्या देवरच्या विषयी विशेष असं प्रेम आता जडायला लागलेलं होतं. आणि एक दिवशी भाभी अंघोळीला गेलेली असताना घरामध्ये कोणी नव्हतं आणि दुपारी देवर त्याचं कॉलेज आटपून लवकर घरी आलेला होता. भाभी अंघोळीला गेलेली असताना तिने आपल्या देवरला हाक मारली. देवर धावत तिच्याकडे गेला आणि मग हलकेच आपल्या भाभीने हात बाहेर काढला आणि ती त्याला म्हणते, की "देवरजी, माझा टॉवेल बाहेर राहिला आहे, तेवढा देता का?" तितक्यात त्या भाभीने मग
त्याला आतमध्ये ओढून घेतलं आणि आतमध्ये ओढून घेतल्यानंतर चक्क कवेमध्ये मिठीमध्ये घेतलं. थंड आणि उबदार या मिश्रित वातावरणामध्ये बाथरूममध्ये दोघांचा शरीराचा मिलाप झाला. आता या भाभीचं मऊ-मऊ अंग त्या देवरच्या अंगाला लागलेलं होतं. देवरच्या अंगावरती पुरते कपडे होते. त्याच्या अंगावरचे कपडे आता त्याला टोचत होते. कधी एकदा मी कपडे बाहेर काढतो, फेकून देतो असं झालेलं होतं. भाभीने त्याच्या अंगावरची बनियान पटकन बाहेर काढून घेतली आणि त्याला पूर्णपणे निर्वस्त्र केलं. एका बाथरूममध्ये हे भाभी आणि देवर या दोघांची अंघोळ मजेदारपणे चालली. खूप वेळ या देवरने भाभीला आपल्या शरीराच्या रसामध्ये डुबवून घेतलं. आता मात्र हे दोघेही या बाथरूममधून बाहेर पडले आणि तडक त्याने बेडरूम गाठली आणि या दुपारच्या वेळेला या बेडरूममध्ये एकमेकांच्या शरीराचा त्यांनी आस्वाद घेतला. आता हा कोवळा बाण देवर भाभीच्या प्रेमामध्ये, भाभीच्या शरीरसंबंधामध्ये त्याला इतकी लत लागलेली होती. पण ह्या सगळ्या गोष्टी एका घरामध्ये करणं शक्य नव्हतं. त्याच्यामुळे भाभीने त्याला एक उपाय सुचवला आहे, की यापुढे आपण दोघेही शेतावरती जाऊया. शेतावरती गेलं की आपल्याला बघणारं कोणी नसेल. मी शेतावरती दुपारची निघून जाईन. तुम्ही मात्र तुमची कॉलेज सुटलं की बाईक घेऊन तडक शेतावरती या. मग आपण तिथे आपला वेळ घालवू, आपला कार्यक्रम तिथे साजरा करू. आता शेतावरच्या फार्म हाऊसमध्ये यांचा कार्यक्रम सुरू व्हायला लागला. पण काही दिवसानंतर या दोघांनीही झाडाखाली देखील कार्यक्रम सुरू केला. शेतावरच्या झाडाखाली कार्यक्रम यांचे होत राहिले आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये अकंठ बुडत राहिले. तिचा देवर तिला इतका वेळ घ्यायचा, इतका वेळ घ्यायचा, की तिला आपल्या नवऱ्याचं प्रेम, आपल्या नवऱ्याचं शरीरसुख कमी वाटायला लागलं. आता यांचे जे शरीर संबंध आहेत, ते शरीर संबंध चालत होते. ही शरीर संबंधाची कोण आजूबाजूच्या शेतकऱ्यांना लागलेली होती. हळूहळूच वेगवेगळ्या झाडावरती चढून, वेगवेगळ्या झाडाच्या झुडपांच्या आडून अनेक जण बांधा घालून यांचे शरीर संबंध बघत असायचे. एका वेळेला 25-25 लोकं यांच्या शरीर संबंधांचा आस्वाद घ्यायचे. त्यांना ज्या गोष्टी टी व्हीवरती बघायला किंवा ज्या गोष्टी मोबाईलवरती बघायला मिळत होत्या, त्या आता त्यांना लाईव्ह बघायला मिळत होत्या. एका भाभीचं आणि एका देवरचं लफडं यांना लाईव्ह बघायला मिळत होतं. अनेकांनी याचा आनंद घ्यायचा ठरवलेला होता. पण याच्यामध्ये काही सद्गृहस्थ होते. त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली, की ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या चालू आहेत. त्याच्यामुळे मग त्यांनी एक गोष्ट ठरवली, की आपण या सगळ्यांवरती यांचे संबंध सुरू असताना या दोघांवरती पाळत ठेवायची आणि आपल्यासोबत दगड जमवून ठेवायचे आणि यांच्या दिशेने खूप सारे दगड मारायचे. यांना हीच शिक्षा बरोबर आहे. आता यांचा दिवस ठरलेला होता. एका रविवारी भाभी आणि देवर यांचा झाडाखाली मिलाप सुरू होता. दोघांचाही मिलाप सुरू असताना रंगात आलेला होता. दोघांनी एकमेकांचे कपडे काढलेले आहेत आणि दोघंही एकमेकांच्या बाहुपाशामध्ये सरसावलेले आहेत. दोघेही घामाघूम झालेले आहेत. या झाडाखाली यांचा संभोग सुरू असताना, संभोग मध्यावरती आलेलाच असताना, या गावातल्या इतर मंडळींनी जो हा तमाशा बघत होती, हा लाईव्ह शो बघत होती, या सगळ्यांनी मिळून आणलेले दगड यांच्या दिशेने भरमसाठ भिरकवायला सुरुवात केलेली आहे. काही दगड यांच्या डोक्यावरती किंवा यांच्या उघड्या देहांवरती पडलेले आहेत. यांना जखमा झालेल्या आहेत. हे दोघेही ठाणाठाणा बोंबलायला लागले आहेत आणि दोघेही आपापले कपडे सावरून दोघेही वेगवेगळ्या दिशेने पळून गेलेले आहेत. त्या दिवसापासून या भाभी देवरने आपल्या गावामध्ये पाऊल ठेवलेलं नाही. यांच्या घराची तर नाचक्की झालीच, पण या प्रकाराने तिच्या नवऱ्याने मात्र दारू कायमची सोडली. या भाभी देवरचा भन्नाट किस्सा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया नवीन अशाच विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.